गरिबांना रस्त्यामध्ये 2 टाइमचं खायला मिळावे ही भूमिका ठेवून महाविकास आघाडीने शिवभोजन योजना सुरू केलेली होती। पण गरिबाच्या पोटात 2 टाइम जाऊ नये याची काळजी आता हे महायुतीचं सरकार करत आहे। शेतकऱ्यांच्या नावाने डीबीटी सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्यात ते आता पुढे येतात। आजही मी त्याबद्दलची भूमिका मांडली आहे आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात, शेतकरी कर्जामध्ये डुबत आहेत, पण शेतकऱ्यांच्या योजना त्या कशा गायब करता येईल आणि त्यांच्या बगल बच्चांना कसं वाटतंय त्याच्यावर हे सरकार काम करते। आणि गरीब आणि शेतकरी यांच्या विरोधातले राज्यातलं महायुतीचं सरकार आहे, म्हणून त्यांचे परिणाम आपण बघत आहे। लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपण पाहत आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये चौकशी सुरू केलेली आहे। जी योजना चालू केली होती कुठल्या कुठे महायुती सरकार हे बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे। गरिबांना सस्त्यामध्ये 2 टाइमचं खायला मिळावं ही भूमिका ठेवून महाविकास आघाडीने ही योजना सुरू केलेली होती। पण गरिबाच्या पोटात 2 टाइमचं खात जाऊ नये याची काळजी आता हे महायुतीचं सरकार करते आहे। शेतकऱ्यांच्या नावानं डीबीटी सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्या ते आता पुढे येतात आहे। आजही मी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे। आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात आहेत, शेतकरी कर्जामध्ये डुबतात आहेत, पण शेतकऱ्यांच्या योजना त्या कशा गायब करता येईल आणि त्यांच्या बगलबच्च्यांना कसं वाटता येईल त्याच्यावर हे सरकार काम करते। आणि गरीब आणि शेतकरी याच्या विरोधातले राज्यातलं महायुतीचं सरकार आहे, म्हणून त्याचे परिणाम आपण बघतो आहे। लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपण पाहतो आहे की लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये त्यांनी चौकशा सुरू केलेल्या आहेत। ज्यांनी त्यांच्या नॉर्म्समध्ये आता नॉर्म्स त्यांनी तयार केले, त्या नॉर्म्समध्ये नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अशा पद्धतीची भीती निर्माण केलेली आहे। सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की आम्ही ह्या लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतो आहे असं सरकारने जाहीर केलं होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, सगळ्यांनी घेतलं। महाराष्ट्रातल्याच नव्हे तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला। सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्या। राज्याची तिजोरी हे यांच्या घरातल्या पैशाची नाही, राज्याच्या जनतेच्या पैशाची होती। ती तिजोरी आपल्याला मतदानासाठी आपल्याला निवडणुकीत फायदा व्हावा याच्यासाठी त्यांनी खर्च केला होता का, त्याच्यावर डाका मारला होता का, हे प्रश्न सगळे त्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून येत्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित करून सरकारला उत्तर द्यावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं आणि लाडक्या बहिणींचा अपमान हे करतात आहेत त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, नाही तर जनतेच्या रोषापुढे याला जावं लागेल।